जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची फलकबाजी सध्या चर्चेत आहे। पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ताबा घेतल्याचं बोललं जात आहे। पालकमंत्री कार्यालयाच्या बाहेर विखे पाटलांच्या नावाचा फलक आहे। दादा भुसे, गिरीश महाजन यांनी याच कार्यालयामधून आपला पालकमंत्री पदाचा कारभार बघितला होता। आता विखे पाटलांनी लावलेल्या फलकानं पालकमंत्री पदासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे। पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसतानाच विखे पाटलांची नाशिकमधली ही फलकबाजी आणि कार्यालय ताब्यात घेतल्यामुळे विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। मला वाटतं जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत कुणी पार्टी लावली तर काही हरकत नाही, पण मला असं वाटतं की नंतर जाहीर झाल्यावर सगळ्यांना त्या पार्ट्या आपापल्यावर काढाव्या लागतील। पण मला वाटतं विखे पाटील साहेबांची पार्टी लागलेली आहे, मी असं कुठं ऐकलेलं नाही। तुम्ही सांगतात मला ते पालकमंत्री म्हणून लागले म्हणून, मंत्री म्हणून ते गेले असतील। हा जलसंपदा विभाग त्यांच्याकडे आहे ना, नाशिक विखे पाटील साहेबांकडे तो जो भाग आहे तो मराठवाड्यामधला त्याचा काही जोडलेला भाग आहे। त्यामुळे नाशिक जो मोठा गोदावरीचा विभाग आहे तो भाग आहे तो विखे पाटील साहेबांकडे आहे। त्यामुळे त्यांनी पार्टी लावलेली असेल, पण पालकमंत्री म्हणून पार्टी लावली असं मी कुठे ऐकलेलं नाही। मला वाटतं आपण इथे तपासून घेतलं पाहिजे।